पण इकडे टेंडन्सी काय 1.5 महिन्यात प्लॉट शेड झाला पाहिजे. यांच्या बरोबरचे प्लॉट काही लोकांची शेड झाली. इकडची टेंडन्सी काय आपल्या या भागातली म्हणजे आमच्या कसमातीची टेंडन्सी आहे 1.5 महिन्यापर्यंत प्लॉट शेड झाला पाहिजे. मग ते पत्ती निघल्यापासून स्टॉनिंग मारा सुरुवात करून देतात. नर पडतच नाही. मग खर्च परत वाढतो. नर्सचं सेटिंग होईल. हा परत खर्च वाढतो स्प्रिंगचा. इच्छा पूर्ण होऊ शकते पण मग रेस्टवर काम नाही झालं होतं. 15 दिवसात सेटिंग मिळू शकते पण 15 दिवसात सेटिंग व्हायलाच पाहिजे. डाळिंबाचं असं गणित आहे की आपलं 15 दिवसामध्ये तुम्ही बहार धरल्यापासून 100% सेटिंग होतं. पण त्याला अगोदरचं जे काम आहे ते सगळ्यात महत्वाचं. रेस्ट पिरियड मधलं काम महत्वाचं. आता आपण इथं जर ओळे लावलेले असतील तर त्याला रेस्ट भेटणारच नाही. मग आपण अपेक्षा कशी ठेवणार 15 दिवसात. कारण की डाळिंब पीकच असं आहे की तुम्हाला सगळ्यात काम रेस्ट पिरियडवर करायला लागतं. तुमचा ताण जितका चांगला असेल तेवढं फळ चांगलं नाही. ताण बिघडला की पीक बिघडलं. आणि गेल्या वर्षीच आपण बघितलं मृग बहार बघितला तशीच परिस्थिती. मृग बहारात पाऊस भरपूर झाला. लोकांना मृग बहार धरता झाला. पुण्यातच सेट झालं नाही. मृग बहार मध्ये इथले फक्त या गावातले पण 4-5 प्लॉट शेट होते मृग बहार मध्ये चांगले. बाकी बऱ्यापैकी सगळ्याचे कमी होते. इथे एक आपलं हा आहे नाही का काय त्यांचं नाव राजू बोरशे म्हणून पूर्ण थांबून गेले होते. शेट होणार नाही. आपलं संजीव मी गेलो होतो फक्त 3 फर्टिगेशन मध्ये प्लॉट डायरेक्ट शेड झाला. नाही प्लॉट शेड झाल्यानंतर डायरेक्ट खालून पाणी निघत होतं सर इथून डायरेक्ट पूर्ण वाहतं पाणी भरपूर. फक्त इथं मेजर प्लेगचा प्रॉब्लेम जास्त येतो सर. इथून आता जी जानेवारी मेचे प्लॉट पकडतील ना सगळ्यात जास्त प्लेगचा प्रॉब्लेम. तो पण जून मध्ये येतो. हा ना मेचे प्लॉट येतील सगळे आणि तो ती पाकळी कुज आणि प्लेग सगळ्यात मोठा चॅलेंजिंग प्रॉब्लेम इथं तोच आहे. त्याला पाकळी कुज नोव्हेंबर मध्ये मग तेच म्हणतो पाकळी डिसेंबर आणि हा नंतर मृग बहारचा असतो तो नोव्हेंबर मध्ये येतो. नोव्हेंबर डिसेंबर धुकं पडतं. आणि आता आपण आंब्या बहार पकडतो तो बरोबर जूनला येतो. वळवाचा पाऊस असेल किंवा इकडला हवा बदलली एखाद दुसरं जरी हलका पाऊस झाला तरी पकडायला चालू होतं. त्यावेळेला त्याच्यावर खालून तो फळ जर खालून क्रॅक जायला लागतो. जसं आपण त्याला एकमेव काम करायचं जर पाऊस कंटिन्यू लागला तर डस्टिंग ठेवायचं त्यावेळेला चालू. 100% आपल्याला कंट्रोल ठेवता येतं. कारण स्प्रे मारला धुवून जातं. आणि जर तुम्ही डस्टिंग केलं तर ती पावडर त्याच्यावरतीच राहते. जरी हलका पाऊस आला तर तिथंच केमिकल तयार होतं. आणि साधी औषधं डस्टिंग करून घ्यायची. आणि मेजर प्रॉब्लेम काय पाऊस पडाला तरी हाय कॉन्टॅक्ट सिस्टमिक हाय मारतात. कॉन्टॅक्ट कडे कोणीच वळतच नाही. बरोबर सिस्टमिक खूप आम्ही मारतील खूप कॉन्टॅक्टच मार सिस्टीम मार कॉन्टॅक्ट कोणी येतच जास्त सिस्टमिक. कारण एक भीती असते फळ तयार झालं आणि ते वाचलं पाहिजे. मग आपण काय करणार नेटिव्ह आमिस्टार कॅब्रेटॉप हे सगळे ब्रँड हाय मोलिक्युल म्हणजे हाय रिस्कचे मोलिक्युल आपण मारतो. आणि एकदा ते मारलं त्यावेळेला जर ऊन नसेल किंवा तेवढी आर्द्रता नसेल तर ते 100% काम करत नाही. तिथं आपल्याला साध्या सोपं तुमचं M45 काम करेल, Z78 काम करेल, अल्ट्राकॉल काम करेल, सल्फर काम करेल. पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्याला दारिद्र्य रेषेमध्ये टाकून दिलं लोकांनी.